फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. दोन्ही टीम तुमचा एक्स्ट्रा खेळाडू मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी कमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीज पात्र व्हाल. विजयी संघ आपल्याला विनंती आहे थोडं मुख्य मंचापासून कमेंट्री बॉक्स पासून थोडंसं दूर जाऊया. दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू तुमचा त्वरित पुढच्या काही सेकंदामध्ये इथे पोहोचणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीज पात्र व्हाल. सर्वांसाठी नियम सारखेच आहेत आणि त्यामुळे एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. तर दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत बॅटिंग टीम कडून. अनिल भाऊ भूमकर 11 संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करताना आपण बघतोय. सुरुवात होणार आहे. बासिक शेख पुणे कॅम्प मधून ज्या खेळाडूने अनेक स्पर्धा गाजवल्या आणि तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला आणि त्याच्या बरोबरीने आहे स्ट्राईक एंडला. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल गेला, तिथे क्षेत्ररक्षक दाखल. 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या चेंडूवर मिळत आहे 2. दुहेरीने सुरुवात. क्रिकेटचा रंगारंग सोहळा, याची देही याची डोळा आणि बरोबर घड्याळामध्ये 11:49 पहिला चेंडू टाकला गेलाय, म्हणजे 11:50 याविला एक्स्ट्रा कव्हरला हवेतून खेळाय. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळावर होते. त्यांच्या डोक्यावरून पॉवर प्ले भेटण्याचा प्रयत्न, इथे देखील 2 धावा मिळतील. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 4 धावा. गेल्या अनेक दिवसांची अनेक रात्रींची मेहनत तपस्या फळाला आली खडकवासला प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेट बाहेर जाणारा कट करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅन 30 यार्ड वर्तुळामध्ये चेंडूच्या मागे वेगाने दाखल झाला आणि तदवर एक धाव इथे पूर्ण केली गेली. आणि याच दरम्यान खडकवासला प्रीमियर लीगला आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी ज्यांचं शुभ आगमन होतंय ते आदरणीय दीपक भाऊ नागपुरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले. आदरणीय दीपक भाऊ नागपुरे माजी नगरसेवक यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. इथे स्ट्रॉंग अपील आणि हे संपाय सिग्नल. LBW लेग बिफोर विकेटची शिकार आयकॉन बासिक शेख बॅक टू दी पवेलियन गॉन. परंतु आता थांबलाय. DRSचा वापर केला जातोय. इकडे पाठवून दिला हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे. हृदयाची धडधड वाढली असेल, कारण बासिक शेख सारखा खेळाडू इथे बाद होणं परवडणार नाहीये अनिल भाऊ भूमकर टीमला. परंतु आपण बघतोय आदरणीय दीपक भाऊ नागपुरे माजी नगरसेवक यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व विभागाचा कायापलट करण्यामध्ये ज्यांचं योगदान आपण गेली अनेक वर्ष अविरतपणे पाहिले, असं नेतृत्व आदरणीय दीपक भाऊ नागपुरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. आणि आता आपण थेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे LBW साठी अपील केलंय. 3रे पंच त्याची पडताळणी करतायत आणि येस 3ऱ्या पंचांचा निर्णय देखील आलाय. फलंदाज बाद LBW च्या रूपाने आयकॉन वासिक शेख बाद. विलंब विकेट. आज आयकॉन चाप पाडू शकलेला नाहीये. वासिककडून भरपूर अपेक्षा असतात, एक चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती, परंतु या सामन्यामध्ये तू लवकर बाद झाला. खातही उघडता आलेलं नाहीये. कालच्या दिवसामध्ये आपण हेच बघितलं. पहिल्या सामन्यांमध्ये 3 आयकॉन 0चा चष्मा घालून बाद झाले होते आणि इथे देखील आज 3ऱ्या दिवसामध्ये वासिक शेखला खातं उघडता आलेलं नाहीये. त्याची जागा घेण्यासाठी टीमचा संघनायक मयूर करंडे जो मैदानामध्ये दाखल झालाय. खडकवासल्याचा बाहुबली पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. या संपाय सिग्नल. ओ युटी आउट. अजून एक धक्का बसेल. दुसरा धक्का बसतोय. मयूर करंडे देखील आता माघारी परतेल. इथे बाद व्हावं लागतंय. धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त 5 धावा. दुसरी विकेट. अजून एक धक्का बसतोय टीमला.
मयूरला देखील परतावं लागते. मयूर कारंडे संघनायक माघारी परतलाय. पहिला चेंडू त्यावर खातं उघडता आलेलं नाहीये. ऍक्शन रिप्ली बघायला मिळेल आपल्याला इकडे tenniswiki.in वर की नेमकं काय घडलं. शुभम शेळके अप्रतिम गोलंदाजीचा नजारा त्याने पेश केलाय. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर होता. फ्रंट फुटला. पुढचं पाऊल बाहेर काढून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतली. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं. स्ट्रॉंग अपील आणि पंचांनी सांगितलं येस ओ युटी आउट. अजून एक विकेट. 5 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होईल. परंतु दुसऱ्या बाजूला शुभम शेळके रांजणगाव सांडस आयकॉन यावेळेला कमालीची गोलंदाजी करतोय. हवेत खेळलाय. अजून एका विकेटची संधी. येस आउट. तू चल मी आलोच. लगातारच्या 3 चेंडूंवर 3 विकेट. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज शुभम शेळके. इथे मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी. 3 चेंडूंवर 3 फलंदाज बाद. वासिक शिकला लेग बिफोर विकेट पायचीत पकडलं. त्यानंतर मयूर कारंडेला खातं उघडू दिलेलं नव्हतं आणि लगेचच अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना बाद झालाय फलंदाज मुजीत. आता अडचणीमध्ये सापडलाय संघ. अनिल भाऊ बोमकर 11 संघनायक बाद झाला. आयकॉन बाद झालाय. त्यानंतर अजून एक अनुभवी फलंदाज बाद होतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केलेले आहेत. 5 धावा 3 गडी बाद केलेत शुभम शेळके. आता सांगतोय मैदानाच्या आतमध्ये समजलं का तुले शुभम शेळके म्हणतात मले. आणि त्यानंतर त्याच्या गोलंदाजीचं प्रदर्शन दमदार त्याने इथे दाखवून दिलंय. मंगेशजी बुजबे, विक्रांतजी डवळे, समीरजी महाडिक या सर्व आमच्या मान्यवरांचं आम्ही खडकवासला प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वेलकम. Battery.ai च्या काउंटरला आवर्जून भेट द्या. तिथे तुम्हाला भरपूर पारितोषिक जिंकण्याची संधी आणि विशेषतः तिथे जर तुमचं प्रिडिक्शन भाकीत योग्य ठरलं तर iPhone 17 iPhone 17 जिंकण्याची संधी तुम्हाला आहे. अजून एक फलंदाज बहुधा इकडे अजून एक फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का बसेल. यश बेलदरी संघनायक आला त्याला देखील सफलता मिळते आणि इकडे शुभम शेळकेच्या विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. ध्रुवदादा काळे आणि महेश आरकिले यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं गेलंय. धन्यवाद. या आमच्या दोन्ही मान्यवरांचं अभिनंदन. शुभम शेळके या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक आणि अजून एक फलंदाजी ती बाद होतो. यशला यश मिळालंय म्हणजेच काय आता पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय टीम डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्राने. ध्रुवदादा काळील यांच्या मालकीचा संघ निवड करताना किती तत्परता दाखवली होती आणि मैदानात ज्यावेळेला उतरले ती रणनीती अंमलात आणली. पहिल्या षटकात 3 हादरे दिले. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तिथे विकेट आली आहे म्हणजेच काही विकेटचा सिलसिला अजूनही चालूच आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल हर्षवर्धनच्या जोडीला. पॉवर प्ले अजूनही चालू. हलक्या हाताने बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. थोडासा लेट कट इथे दाखवला. बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केलं. शॉर्ट थर्डमॅन 30 यार्ड वर्तुळामध्ये आहे त्याच्या दिशेने चेंडू खेळत असताना एकेरी धाव प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आता 6 धावा. यश बेलदरे संघाचा संघनायक आला. पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. पुढचा चेंडू यशचा आखू टप्प्याचा होता. या वेळेला लॉंग लीगला खेळलाय. गॅप शोधलाय. इनटू दी गॅप. वेलकम बाउंड्री. मच निडेड बाउंड्री म्हणावी लागेल. ज्या चौकाराची अत्यंत गरज होती तो चौकाराला इथून थोडासा आत्मविश्वास संजीवनी मिळेल. अनिल भाऊ भूमकर 11 टीमला. पण सुरुवात दमदार राहिली गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रात. ध्रुवदादा काळील एका बाजूला संघ मालक आहे दुसऱ्या बाजूला अनिल भाऊ भूमकर.
हे संघ मालक क्रिकेटवर भरपूर प्रेम, भरपूर आपटलाय चेंडू, आपट बार, व्हाईट बॉलची घोषणा एक्स्ट्रा मिळते. आतापर्यंत आम्ही कौतुक केलं यश बेलदरेच्या गोलंदाजीचं, पण ते थोडंसं पचनी पडलेलं दिसत नाहीये आणि त्यानंतर लगेचच त्याने आपट बार टाकला. भरपूर बाउन्स मिळाला चेंडूला, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे एक्स्ट्रा मिळाली. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केले एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षकाला बीट करून जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतोय चौकार. 4 धावा. या फटक्यांची गरज आहे. जरी लेट झाला असेल, विकेट गेल्या असतील तरी हा डाव सावरायचा आहे, कारण 8 षटकांची लढत आहे आणि त्यामुळे जरी 4 फलंदाज बाद झाले असतील, टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाले, तरी मिडल ऑर्डरला मध्य फळीतल्या फलंदाजांना ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. आणि त्यानंतर हा डाव शेवटपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत खेळत असताना एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न तुम्हाला कसोशीने करावे लागतील. धावसंख्या स्कोर कार्ड राखी 15. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू, पॉवर प्ले थोडासा निराशाजनक करणारा, परंतु आता 2 चौकार आलेत, थोडा धीर मिळेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आधीच कमिट झाला चेंडू, थोडासा उशिराने आलाय, गती थोडी कमी होती, बाहेर निघणारा चेंडू बीट करून गेलाय, नजर नव्हती, खेळायचं होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. हे करून चालणार नाहीये, नजर ठेवावी लागेल, कारण आपण नेहमीच रस्त्याने प्रवास करत असताना वाचला असेल, नजर हटी तो दुर्घटना घटी. इथे ती नजर काढून चालणार नाहीये. बाहेर जाणारा चेंडू पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं, नकार, इथे नकार आलाय आणि डॉट बॉल बरोबरच ओव्हरची समाप्ती होती असं दिसतं. येस, पॉवर प्ले संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 15 धावा, 4 गडी बाद. अनिल भाऊ बुमकर 11 विरुद्ध DK कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा, या 2 संघांच्या दरम्यान तिसऱ्या दिवसातली दुसरी लढत. खूप चांगले लाईव्ह टेलिकास्ट, सर्वांचे कॅमेरामन अतिशय पारदर्शक आणि सुस्पष्ट कॅमेरा वर्क करत असताना tenniscricket.in साठी बरोबरच आम्ही सातत्याने उल्लेख केलाय battery.ai, ज्या काउंटरला तुम्ही भेट द्या, तिथे जा आणि तुम्हाला भरपूर पारितोषिक जिंकण्याची संधी आहे. तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पॉवर बँक जिंकताना आमच्या भाग्यवान विजेत्यांना बघितलं, आणि बॉटल, जिम बॉटल देखील तुम्ही कालच्या दिवसामध्ये जिंकली गेली. आज देखील अनेक पारितोषिक आहेत आणि प्रामुख्याने सर्वाधिक मोठं पारितोषिक ते म्हणजे ऍपल कंपनीचा ब्रँडेड iPhone 17. अजून एक हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयांचं पारितोषिक. ध्रुवदादा काळेल आणि महेश अरगुडी यांच्याकडून ते पारितोषिक आहे. पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय, सॉफ्ट हँडेड, जास्त जोखीम घ्यायची नाही असा जाता ठरला असेल, कारण डाव थोडासा बॅकफुटवर होता. 2 चौकार मागच्या षटकात आले, त्यामुळे सांभाळून खेळावं लागणार आहे. सोडत असो काय धीर, होऊ दे जरा उशीर, रात संपता पहाट होईल रे पुन्हा. जरी इथे प्रवास खडतर असेल तरी नवीन मार्ग निर्माण करायचे नाही. या वेळेला पुढे होता बॉल, त्याच्यावर हल्ला, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या मधून एक किच मारा, खिचके मारा, सॉलिड मारा, षटकार. तयारच होता. ज्या खेळाडूने विकेट हॅट्रिक घेतली होती शुभम शेळके, त्याचं स्वागत या षटकामध्ये केलं. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज होता, फलंदाजी करत असताना हर्षवर्धन. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, गॅप मध्ये जाईल चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचतो, एक धाव मिळाली आणि ते देखील चेंडूने टाटा बाय बाय केला आणि इथे क्षेत्ररक्षकाला सांगितलं बुलाती है और जाने का है. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जयेश सर, महेश सरांना बेटा. धावसंख्या स्कोर कार्ड वर आता वाढते, 26 धावा, षटकार आणि चौकार आलाय. हर्षवर्धन गिअर शिफ्ट करतोय, 26 धावा धाव फलकावर. त्यानंतरचा चेंडू टॅप केलाय, एक्स्ट्रा कव्हरला जाईल, डीप मध्ये फिल्डर आहे, तो चेंडूवर पोहोचतोय, तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. तेवढीच चांगली फेकी, सिंगल पेक्षा जास्त काही इथे मिळणार नाही. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 27 धावा. शुभम शेळके कडक बसला, प्रीमियर लीग मध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरलाय आणि त्यासाठी त्यांनी अनेक वर्षांची मेहनत केलेली आहे. हे सहज शक्य झालेलं नाहीये. विथ द टर्न दिशा देण्याचा प्रयत्न, बाहेर बळण घेतोय चेंडू, व्हाईट बॉलची घोषणा, पण तो मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. शुभम गाडे सरांनी हा व्हाईट बॉल घोषित केला, परंतु त्या निर्णयाला चॅलेंज करत असताना तिसऱ्या पंचांना पाचारण केलंय. व्हाईट साठीचा तो रिव्ह्यू. येथे फिल्डिंग टीम म्हणजेच DK कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्राने घेतलाय.
धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 27. या चेंडूची पडताळणी केली जाईल, त्यानंतर तो निर्णय आपल्या समोर येणार आहे. परंतु पहिल्या सामन्यातला सामनावीर, तो सामना रंगला होता राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब विरुद्ध सुमन कुंज बिलकॉन चॅलेंजर्स. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्यामुळे हा अचूक चेंडू. पण तो जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हवेत खेळलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली थोडासा पुढे पडतोय चेंडू आणि त्यामुळे इथे 2 धाबा मिळत आहेत. चेंडू अद्याप थांबवलेला नाहीये. तिसऱ्या धाबेचा कॉल. अक्षरशः क्षेत्ररक्षकाने चेंडू शोधला असं म्हणायला हरकत नाहीये. मिळाल्या त्या 3 धाबा. धाबा येत आहेत, थांबावं लागेल. थांबलात तर धाबा येतील आणि त्यानंतर एक चांगलं लक्ष उभारलं जाऊ शकतं, परंतु त्यासाठी थांबणं गरजेचं आहे. 13 मिनिटं आतापर्यंत 3 षटकांसाठी वापरली गेली आहेत. 35 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे, त्यासाठी वेळेचं बंधन पाळा, लक्ष ठेवा. पण तू जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे पहिल्या सामन्यातील सामनावीर सन्मान दिला जाणार आहे आणि त्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत आदरणीय जयेश भोसले सर. इट्स ओ टू यू. थँक्यू. अनिकेत कोल्हे आपल्यासोबत जॉईन होतोय, ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. अर्थात 2 षटक, 12 धावा आणि 4 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या होत्या. या आपण आमंत्रित करूयात आदरणीय दीपक भाऊ नागपुरे साहेब यांना. विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतो आहोत. दीपक भाऊ नागपुरे साहेब यांना विनंती करूयात. आदरणीय गणेशजी भुजबळ साहेब यांनाही विनंती असेल, मंगेशजी भुजबळ साहेब यांना विनंती असेल आपण देखील उपस्थित व्हावं. मंगेशजी भुजबळ साहेब यांना विनंती असेल की आपल्याही शुभ हस्ते आणि दीपक भाऊ नागपुरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. आकर्षक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. विक्रांतजी ढवळे साहेब, समीरजी महाडिक साहेब यांनाही विनंती करूयात आपण देखील उपस्थित व्हावं. मॅन ऑफ द मॅच या आपण ही पारितोषिक वितरित करतो आहोत. ही आकर्षक सिक्सर सुप्रीमोची बॅग आपण देत आहोत. सिक्सर सुप्रीमो केतनजी सेट एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून ही आकर्षक बॅग आहे. तदनंतर फिक्स एक्सपर्ट यांच्या माध्यमातून एक कूपन आहे, जे 40% जे मात्र सूट आहे या कूपनवरती, जे मात्र तुम्हाला मिळेल प्रोटीनसाठी आणि प्रोटीन शेकर्स जो आपण देत आहोत. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून हा आकर्षक चषक देखील देण्यात येत आहे. अनिकेत कोल्हे याला, ज्याने बहारदार खेळ केला, ज्याच्या माध्यमातून 2 षटक, 12 धावा आणि 4 विकेट घेणारा अनिकेत कोल्हे याला आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. दीपक भाऊ नागपुरे साहेब, मंगेशजी उजावे साहेब, विक्रांतजी ढवळे साहेब, समीरजी महाडिक साहेब यांचे विशेष आभार. या विनंती करूयात. एक विशेष सन्मानाकडे आपण बघतो आहोत. या स्पर्धेची गोड आठवण भेट अर्थात मी विनंती करेन अनिकेतला, ज्याला दिली जाते आकर्षक बॅग, जी खडकवासला प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळाडूला ही आकर्षक बॅग आपण वितरित करतो आहोत. ही आकर्षक बॅग जी आपण देत आहोत शिवभक्त अनिकेत दादा जवळकर साहेब, शिवभक्त विनोद दादा जावळकर साहेब यांच्या माध्यमातून ही आकर्षक बॅग आपण देत आहोत. शिवभक्त अनिकेत दादा जावळकर साहेब, शिवभक्त विनोद दादा जावळकर साहेब यांच्या माध्यमातून ही आकर्षक बॅग जी आपण या स्पोर्ट्स बॅग आपण देत आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या आपण काही विशेष सन्मानाकडे वळणार आहोत. विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी आदरणीय नोकरी सम्राट संदीपजी कदम सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान आदरणीय दीपक भाऊ नागपुरे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार. या स्पर्धेची गोड आठवण भेट, श्रीफळ आणि तथा आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या मोमेंटो. मंगेशजी बुजावे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय मंगेशजी बुजावे साहेब यांचा एक विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे हा विशेष सन्मान आपण विशेष अतिथींचा करतो आहोत. या पुढील सन्मान करण्यात येईल आदरणीय विक्रांतजी ढवळे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. या आपण विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. आदरणीय सचिनजी बाबर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सचिनजी बाबर साहेब यांच्या शुभ हस्ते विक्रांतजी ढवळे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या पुढील सन्मान खंडूजी नवले साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते समीरजी महाडिक साहेब
यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. समीजी महाडिक साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत. या सन्मानानंतर या आपण थेट समालोचन कक्षाकडे वळूयात आणि जिथे आपण गोपीजी जाधव सर यांचा आवाज ऐकतोय. महत्वाची मॅच चालू आहे. आयकॉन आज या सामन्यामध्ये चाललेले नाही आहेत. हे विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 4 ओव्हर नंतर 38 धावा झाल्यात, 5 गडी गमावलीत. पहिल्या डावाचा खेळ यश बेलदर यांनी देखील प्रभावी गोलंदाजी केली. 2 षटकं 18 धावा आणि 2 गडी बाद करत असताना त्यांनी प्रभावी गोलंदाजी केली. 4 संपल्यात. येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडणार आहे, कसा डाव पुढे जाईल, पुन्हा एकदा ऐकूया. महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक, व्हॉइस ऑफ नवी मुंबई, आमचे जवळचे मित्र आदरणीय जयेश भोसले सरांना वेलकम सर, आपले स्वागत आहे. दहा बॉल 25 वरती हर्षवर्धन सांगळे बॅटिंग करतोय आणि त्याने जर का 50 धावा कंप्लीट केल्या तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज सर संदीप कदम यांच्या माध्यमातून देण्यात येईल. 38 धावा धावलक्यावरती आहेत, 5 फलंदाज बाद. धन्यवाद गोपीजी जाधव यांचा आवाज तुम्ही पूर्वार्धामध्ये जिथे ऐकता आहात. खरं तर रोहनजी चौगुले यांचं विशेष करून आम्ही आभारी आहोत. MM एकॉस्टिकचे ते सर्व आहेत आणि डीजे रोहन चौगुले म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आवाजाची काळजी त्यांनी सातत्याने घेतलेली आहे. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती दाखल होत. अनिकेत मताळे गोलंदाजी मार्कवरती आहे. संकेत आणि त्याच्या साथीला हर्षाला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जात आहे. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू 39,000ला सोल्ड झाला होता. सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. हर्षवर्धन सांगळे ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. संघाचा महत्वाचा फलंदाज आहे. संघाची ही अडकलेली नौका जर पैल तिरी लावायची आहे तर या बिकट परिस्थितीमध्ये तिखट फलंदाजी त्याला करावी लागेल. जिथे परिस्थिती गंभीर ना तिथे हा खेळाडू नेहमी खंबीर उभा राहतो. आज तोच खेळ त्याला साकारावा लागेल. पुढचा बॉल, पहिला चेंडू उजव्या यशीच्या फारसा दुरून जाणारा गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. इथे अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. शुभमजी गाडेसर यांना आपण पाहतोय बॉलिंग अँड पंचांच्या भूमिकेमध्ये. या मॅच मध्ये सेकंड ऑफिशियल म्हणून वासिम शेख यांना देखील आपण पाहत आहात. पुढचा बॉल, लोअर फुल टॉस, आडव्या बॅटने ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार. हर्षवर्धन सांगळे गेले अनेक वर्ष सातत्याने श्री 11 या संघाचं नेतृत्व केलंय त्याने. अनेक ऊन पावसाळ्या नेहमीच पाहिल्यात. अनेक अशा संस्मरणीय इनिंग त्याने खेळल्यात. संघाला नेहमी जिंकून देणारा परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळालाय. त्याच्याकडे धैर्य आहे, त्याच्याकडे आत्मविश्वास आहे, त्याच्याकडे क्लास आहे. सिंहाची तडफ, आक्रमकता आहे आणि त्याच आक्रमकतेने त्याने बॅटिंग करावी लागणार आहे. षटकार टोकला. 11 बॉल 31 वरती तो नॉट आउट आहे. बॅटची मागणी करण्यात येते. धाव फलकावरती 45 बनल्यात, 5 फलंदाज बाद. बॅटची मागणी इथे हर्षवर्धन सांगण्याने केलेली पाहायला मिळते आहे. मयूर स्पोर्ट्स अर्थात आपण पाहिलं ना तर मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून सातत्याने या स्पर्धेचा ड्रेस कोड्स आपण पाहतोय. परंतु मयूर स्पोर्ट्सचे अगदी एक दर्जेदार जे काय ब्रँड तुम्ही पाहता पुणे जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये सर्वाधिक मोठा आणि महत्वाचा वाटा हर्षवर्धन सांगळेचा आहे. राजूजी बालेकर यांच्या माध्यमातून मयूर स्पोर्ट्स आणि हे जे संपूर्ण ड्रेस कोड तुम्हाला मयूर स्पोर्ट्सचे आज या खडकवासला प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जे मात्र लगावण्यात आलेला आहे. फलकावरती 45 आहेत, 5 फलंदाज बाद. हर्षा स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल, अनिकेत उजव्या यशीच्या बाहेर होता. कबसला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणावरती तैनात. धाव मिळणार नाहीये. इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अनिकेत मटाळे करत असताना पाहायला मिळतोय. तो राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. डेंजर एंडकडे आलाय आणि त्याच कारणास्तव इथे कॉल देण्यात आला. पहिला आडव्या बॅटने आणखीन एक. हर्षवर्धन सांगळे आता थांबायला तयार नाहीये. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आणि त्याच्या बॅटमधून आला उत्तुंग षटकार. का बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देख गद आसमान के. घाबरणारे वेगळे होते, मी वेगळा आहे.
मैदानाच्या आतमध्ये तोच थाट आणि तोच दरारा पाहायला मिळतोय. अर्धशतक कंप्लीट झालंय. 51 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना या स्पर्धेचे स्वतः आयोजक ज्यांच्या नावाने संघ खेळतोय अनिल भाऊ भूमकर 11 या संघाचा 51 धावा धावफलकावर. पुढे फुलोरेचा बॉल एवढ्याला डाऊन द ग्राउंड केले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट. 53 धावा धावफलकावरती. 14 बॉल 39 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग. हर्षाची आपण बॅट मध्ये ते मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हर्षवर्धन सांगळे चांगला खेळ त्याच्या माध्यमातून इथे साकारला जात असताना पाहायला मिळतो आहे. या षटकामध्ये 15 आल्यात. पुन्हा एकदा हा प्रॅकर होता. उसळी जास्तीची प्राप्त झाली. बॅटला बॉल ब्रश झाला. बॉल जज झाला नाही किंवा तितक्या ट्रॅव्हलही झाला नाही शुभम शेळकेपर्यंत. यष्टीरक्षक म्हणून त्याला आपण पाहत आहोत. पुणे जिल्ह्याचा आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आणि आयकॉन खेळाडू कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण त्याने दाखवून दिलं. पुढचा बॉल ड्रायव्हिंग लेन वरता वाईडिस लॉंग ऑफला केला. सिंगल मिळेल. एकेरी धाव येते. 5 षटक संपलेत. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळाल्यात. त्या 54 आहेत. 5 फलंदाज बाद. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिथे एक मोठं टार्गेट उभं करण्यासाठी खऱ्या अर्थानं जो खेळ करायला हवा तो इथे साकारला जातो का हेही देखील पाहणं तितकंसं गरजेचं. 16 बॉल 40 वरती बॅटिंग करतो हर्षवर्धन सांगळे. 2000 रुपयाचा कॅश प्राइस त्याच्यासाठी लगावण्यात आलाय. ज्याच्या बॅट मधून जर का अर्धशतक पाहायला मिळालं तर 2000 रुपयाचा कॅश प्राइस सर संदीप कदम यांच्या माध्यमातून लगावण्यात आलाय. बॅटची मागणी इथे करण्यात आली आहे. खर तर ज्या बॅटने तो धावा गोळा करतो ते बॅट कुठेतरी ब्रेक झाली. त्या कारणास्तव हे बदल पाहायला मिळाले. चला बॅटरी झोन मध्ये तुम्ही जाऊन आकर्षक पारितोषिक जिंकू शकता. तिथे पॉवर बँक आहे. वॉटर बॉटल आहे. अगदी त्याच वेळेला भरघोस पारितोषिक तुम्हाला मिळतील. आपल्या नावाची नोंदणी करायला विसरू नका. 54 5. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. चंद्रकांत कांबळे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 54 5 फलंदाज बाद. महत्वाचा सामना. यावेळेला लोअर फुलटोस बडवला. ड्रायव्हिंग लेन वरती हाही बॉल पाहायला मिळाला. सिंगल आली आहे. एकेरी धाव इथे येत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती आहेत. 555 स्कोर कार्ड वरती आकडा येत असताना तुम्ही पाहताय. 41 धावसंख्येवरती हर्षवर्धन सांगळे नॉट आउट बॅटिंग करतोय. संकेत त्याला चांगली साथ देत असताना पाहायला मिळतं. स्लिपिंग पार्टनरची भूमिका त्याला अदा करावी लागणार आहे. पहिला बॉल फेस करेल. सॉफ्ट हँडने हलक्या हाताने ठाऊक आहे. स्ट्राईक नॉन स्ट्रायकर इनवरचा बॅटर चांगली बॅटिंग करतोय. परंतु इथे वेगाने सेकंड रन कंप्लीट. चित्त्याची चपळाई हरणाचा वेग. वेगाने या धावा इथे पळून पूर्ण करण्यात आल्या. काय रनिमिटेड विकेट पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठीची धावांसाठीची जद्दोजहद, धावांसाठीची मेहनत मैदानाच्या आतमध्ये या दोन खेळाडूंना करावे लागते. घाम गाळावा लागतोय आणि त्यासाठी ते तयार आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 57 5 फलंदाज बाद. फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी 1 मिनिटाची मुभा आहे. 1 मिनिटाचा अवधी तुम्हाला जास्तीचा मिळेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने घेतलेलं वळण. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 35 मिनिटांमध्ये 7 षटक कंप्लीट करायचे आहेत. परंतु फिल्डिंग करणारा संघ आपल्याला 1 मिनिट जास्तीचा मिळणार आहे. याचं कारण आहे बॅट चेंज करण्यासाठी झालेला वेळ असेल. त्या कारणास्तव आयोजन समितीने या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधलंय की 1 मिनिट जो आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जास्तीचा दिला जाईल. 57 5. पुढचा बॉल लोअर फुल टोस. या वेळेला वाईटच्या 5 धावा. लग्न सराई आले आणि 5 धावांचा आहेरच केलाय गोलंदाजाने. धाव मिळतील त्या 5. वाईट वरती आलेला चौकार. व्हाईट बॉल त्यावरती चौकार. एकंदरीत 5 धावा. पंजा दाखवला पंचांनी. हा हाय फाय दिलाय. अतिरिक्त स्वरूपामध्ये 5 धावा आल्या. 62 मांडल्यात. 5 फलंदाज बाद. 62 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. सामना आता मात्र मजबूत परिस्थितीमध्ये संघाला आपण पाहतोय.
आणि भाऊ भूमकर 11 या संघाला. गोला टाकलेला बॉल, बॉलर बॅक टू द ड्राइव्ह, बोल्ड अँड कॉट. फलंदाज इथे 6वा फलंदाज होतोय बाद. राहुल राऊत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 62 धावा फलकावरती, 62 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. या संघामध्ये रणजित देखील पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून लांब लचक फटके खेळण्याची त्याच्याकडे एक क्षमता आहे. शुभम आहे या संघामध्ये एक चांगला संघ बांधण्यात आलेला प्रतिस्पर्धी. अर्थात एका बाजूला तुम्ही डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा या संघाला देखील पाहत आहे. चांगली मॅच पाहायला मिळणार यात ती मात्र शंका नाही आहे. धावा लढवल्या जातील, क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला पाहायला मिळेल. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहत आहोत. खडकवासला प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 40+ ची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये तिथे 3 फॉर्मॅट आहेत ज्यामध्ये ऑल इंडियन आयकॉन खेळाडू देखील खेळणार आहेत. ऑल इंडियन ओपनचा फॉर्मॅट देखील आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती. फलकावरती आहेत त्या 63, लॉस ऑफ 6 विकेट. संदीपजी कदम सर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक देखील लगावण्यात आलं हर्षवर्धन सांगळेसाठी. 41 वरती 2 नॉट आउट आहे. 17 बॉल फेस केलेले आहेत. त्याने तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग तोही करतोय. सॉफ्ट हँडने केला, सॉफ्ट हँडने त्याला ठाऊक आहे पुढचं षटक पॉवर प्लेचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले येणं बाकी आहे आणि हर्षाने जोखीम घेतलेली नाही. एकंदरीत 6 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या 63, 63 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. 63 ला 6 बाद. महत्वाची स्पर्धा, महत्वाचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इंडियन ओपनची स्पर्धा जी मात्र आपण पाहणार आहात आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं विशेष करून आम्ही आभारी राहू ते ऑल इंडियन ओपन साठी 2 लाखाचं पारितोषिक जे ठेवण्यात आलंय. अविनाश शेठ चरवट साहेब त्याच वेळेला बॅटिंग पावले इथे घेण्यात आलेला पाहायला मिळतोय. ऋषिकेश शेठ जाधव साहेब यांच्या माध्यमातून 2 लाखाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांक 1 लाख रुपयाचं अमरदादा खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून आहे. तृतीय क्रमांक 50,000 रुपयाचं पारितोषिक जे मात्र पाहायला मिळणार आहे कैलासवासी विठ्ठल तात्या डांगट साहेब यांच्या स्मरणार्थ योगेश भाऊ डांगट साहेब यांच्या माध्यमातून. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक खंडू नवले साहेब आणि त्याच वेळेला सचिनी बाबर साहेब यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं आहे. तथा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी सायकल आहे ध्रुवदादा काळेले यांच्या माध्यमातून आणि त्याच वेळेला मालिकावीरासाठी सायकल उमेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून आहे. महत्वाचे षटक बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आलाय. स्ट्राईक एंडमध्ये राहुलला आपण पाहत आहोत. राहुल राऊत गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राहुल राऊत स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्क मध्ये सिद्धांत आला. सामन्याला सुरुवात. पॉवर प्लेचे षटक. बॅटिंग पॉवर प्ले प्लेड ऑन. थेट यस्टनचा वेट. बॅटला बॉल बरं झाल्यानंतर इथे दांडी गुल केली आहे फलंदाजाची. लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का आणखीन एक 7वा फलंदाज. 63 ला 7 बाद. शेखर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. डीके कन्स्ट्रक्शन निखिल शेठ मुठ्ठा यांच्या माध्यमातून जर सिद्धांतने जर आणखीन एक विकेट जर घेतली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ध्रुवदादा काळेल यांच्या मालकीचा डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिद्धांतसाठी पारितोषिक आलं मैदानावरती. 63 पडला. 7 फलंदाज बाद. शेखर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. एका मागोमाग एक पडझड ही थांबवावी लागणार आहे. 63 ला 7 बाद. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता. आता मात्र इथून एकंदरीत लाईन पाहिली जाईल. गोलंदाजाने बॉल एक्झॅक्टली कुठे पिच केलाय
तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला आपण समीरजी जोशी सर यांना आपण पाहत आहोत. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. सिद्धांत, हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल येत असताना इथे पाहायला मिळालाय. सिद्धांत, पुढचा बॉल यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर सफल झालाय. सिंगलचा प्रयत्न करण्यात आलाय. ती जोखीम बरी धाव होती, ती रिक्स घेतली नाही तर विजय कसा फिक्स होणार याकरिता रिक्स घेणं गरजेचं आहे आणि ती घेतली गेली. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. पॉवर प्लेचा षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये वापरला गेलाय आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या 2 बॉल वरती केवळ आपण पाहिले ना तर केवळ 1 धाव आली आहे. ही लेग बाईटची आहे जी गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये ऍड होणार नाही. धाव फलकावरती धावा पडल्या तर 65. 65 ऑन दी बोर्ड. 41 वरती नॉट आउट. हर्षाला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती आहे. पुढचा बॉल लोड फुलटून लॉफ्टेड ऑफ ड्राय केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू वरती येईल. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. सिंगल आली, केवळ सिंगल आली आहे. 42 वरती हर्षवर्धन सांगणे नॉट आउट बॅटिंग करतोय. 66 धावा धाव फलकावरती पडल्या. 7 फलंदाज बाद. महत्वाची मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरा सामना आपण पाहतोय. 8-8 षटकांच्या लढती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू सिद्धांत, फुलं लेनचा उजव्या यशीच्या बाहेर. यष्टीरक्षकाचा वेध घेईल. धावा आलेल्या नाहीयेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी कंजूसी भरी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. केवळ 2 धावा आणि 1 विकेट येत असताना पाहायला मिळाल्या. त्या अर्थात सिद्धांत बादलच्या षटकामध्ये धाव फलकावरती 66 ला 7 बाद झाल्या. अवस्था बिकट होती परंतु त्याला सावरण्यामध्ये हर्षवर्धन सांगळेचा मोठा वाटा राहिला. सिंहाचा वाटा राहिला. यावेळेला बॅटची लिडिंग एज. आणखीन एक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. सिंगल येईल. सिंगल कंप्लीट होतीये. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बनली आहे ती 67 धावा धाव फलकावरती आहे. 67 धावा धाव फलकावरती आहेत. इथूनही फायटिंग टोटल म्हणता येईल. जर का 80 धावा इथे पाहायला मिळाल्या तर इथे धावा लढवल्या जाऊ शकतात. उत्तरार्धामध्ये 8 षटकाची लढत आहे. गोलंदाजीचा भरणा चांगला आहे या संघाकडे. धाव फलकावरती धावा त्या 67. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला. 100 कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे रिक्स जिथे घेतली गेली होती हर्षवर्धनने आणि धाव कंप्लीट केली आहे. उर्वरित 6 चेंडूचा खेळ. 60 षटकांचा खेळ संपलाय. 68 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. 68 ला 7 बाद. सुरुवातीपासून लडखडती सुरुवात झाली. एकंदरीत एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. 34 मिनिटाचा अवधी घेतलाय. 36 मिनिटाचा अवधी देण्यात आला होता फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. 34 मिनिटांमध्येच तुम्ही या 7 ओव्हर कंप्लीट केलेल्या आहेत. खरं तर एका बाजूला वासिक शेख स्वस्तात बाद होत असताना पाहायला मिळाला मयूर करंडे आणि तो गोल्डन डकचा शिकार राहिला. एका क्षणाला असं वाटलं होतं की हा संघ बलवान वाटतोय. बलवान जिथे कागदोपत्री 3 असे खेळाडू आहेत की धावा गोळा करतील परंतु 3 मधले 2 चालले नाही. एक चालतोय. हर्षवर्धन सांगळे जो स्ट्रायकर मध्ये पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉलचा खेळ शेष आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्फती चंद्रकांतला इन्व्हाइट करण्यात आलं. चंद्रकांत शुभच्या षटक. हर्षवर्धन स्ट्राइक एंड वरती. पुढचा बॉल पहिला चेंडू खोला टाकला. डाऊन केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येतोय हाय. जिथे शॉक बॅकलेफ्टने केलेला फटका. धावा देऊन जाईल. 2 आल्यात. शेवटच्या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. बॅकलेफ्टला खाली ठेवलं. धावा मिळाल्या. एकंदरीत 45 धावसंख्येवरती हर्षवर्धन सांगळे नॉट आउट बॅटिंग करतोय. 21 बॉल 45 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. दर्जेदार खेळ त्याने साकारला. संघ अडचणीमध्ये होता. अशा क्षणाला संघाच्या अडचणीच्या समयी तो धावून आला आणि धावा खुऱ्याने गोळा केल्यात. संघासाठी संकट मोचकाची भूमिका त्याने अदा केली आहे. एक क्रायसिस मॅन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 45 रन्स नॉट आउट. 70 धावा धाव फलकावरती 7 बाद. पुढचा बॉल या वेळेला कॉट बिहाइंड विकेट. हर्षवर्धन सांगळे कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये सॉफ्ट डिसमिसल तो बाद झालाय.
परंतु बाद होण्याआधी त्याने जी 45 धावांची इनिंग साकारली, एक लढवय्या वृत्तीने तो उभा राहिला आणि संघाच्या या अडचणीच्या समय त्याने बहारदार खेळ केला. तो बाद. हर्षवर्धन सांगळे, तुमच्या अर्धशतकापासून तुम्ही वंचित राहिलात, परंतु दिलेला शब्द पाळणं हे सर संदीप कदम यांच्या रक्तामध्ये आहे आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज हे हर्षवर्धन सांगळेला देण्यात आलेला आहे. क्या बात आहे. 70 बंड्यात 8 फलंदाज बाद. हर्षवर्धन सांगळे याने एक ब्रिलियंट नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एका क्षणाला असं वाटलं होतं ना की 30 तरी बनवल्या जात आहेत की नाही. फुललेंचा बॉल लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तैनात, स्ट्रेट मारलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल केवळ एकेरी येत असताना पाहायला मिळते. काय थ्रो पाहायला मिळाला. थेट बाउंड्री लाईन वरून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. थ्रोईंग आर्म्स पहा किती स्ट्रॉंग आहेत. विकेट हॅट्रिक ज्या वेळेला घेतली जाते ना त्यावेळेला त्या संघाला आपण पाहिलं ना की एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यानंतर बॅकफुटला पाहायला मिळतात. 3 चेंडू संपलेत या षटकातील. 3 बॉलचा खेळ बाकी. 71 ला 8. पुढचा चेंडू गोलंदाज. फुललेंचा बॅटची आतली कडा. रणजित, काय डेडिकेशन पाहायला मिळालं रणजितचं त्या ठिकाणी. रणजित चोरगेला आपण पाहिलं होतं. STC लाईव्हचे मालक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. त्याच वेळेला एक उत्कृष्ट फलंदाज म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. बैलगाडा शर्यत जर का तुम्हाला लाईव्ह पाहायची आहे तर STC लाईव्ह वरतीच पाहायला मिळते. रणजित चोरगे जो शॉट फाईन लेग मध्ये पाहायला मिळाले. 72 ला 8. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. आडव्या बॅटने ऑन साइडला फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळतील या बॉलवरती 4. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट हा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीये. धावफलकावरती बनतात त्या 76. 8 फलंदाज बाद. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे. एक बॉल येणं अजूनही बाकी आहे या 17तील. चंद्रकांत कांबळे चांगली गोलंदाजी केली. चंद्राने देखील 2 विकेट प्राप्त केल्या. 17 धावा त्याने खर्च केलेला पाहायला मिळाला. चंद्रकांत कांबळेचा शेवटचा बॉल फुलरलेनला याही वेळेला पाहायला मिळाला होता. ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबल झालाय. 2 कंप्लीट करण्यात आल्यात. 78 बनतील. इथे आणखीन एक धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहक बळी. फलंदाज शेखर रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होईल. धावफलकावरती बनल्या त्या एकंदरीत 78. 79 चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 79 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळतंय. पूर्वार्धाचा खेळ संपला. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. दुसऱ्या बाजूला काय घडणार काय बघणार या आपण आवाजामध्ये बदल करूयात आणि या आवाजामध्ये ऐकूयात मुळातले तळ कोकणातले रत्नागिरीचा आवाज. परंतु पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने हवा असा प्रत्येक प्रेक्षक वर्गाला वाटतो. आमचे जवळचे मित्र आहेत परंतु मराठीवरची प्रभुत्व आणि स्पर्धा आणि सामने रंगवण्याची क्षमता नेहमीच चांगली पाहायला मिळाली. गोपीजी जाधव सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद आदरणीय जयेश भोसले सरांना. आपण ऐकलं. पहिला डाव संपला आणि आता दुसऱ्या धावासाठी लक्ष सेट केलेलं आहे. 79 धावांचं 48 चेंडू आणि 79 धावा हे समीकरण या दुसऱ्या सामन्यामध्ये पूर्ण करावं लागेल. डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्राला. डावाची सुरुवात गळती लागली होती. पडझड चालू झाली
आयकॉन लवकर बाद झाला, संगनायक लवकर बाद झाला, विकेट एका बाजूने जातो. त्याने अशा वेळेला हर्षवर्धन सांगळे जो संकट मोचक बनला आणि टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यामध्ये त्याने योगदान दिलं. सर संदीप कदम यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक, नोकरी सम्राट आणि तेवढंच क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व. यांच्याकडून त्याला दिलेला शब्द पाहत असताना जरी त्यांनी अर्धशतक ठोकलं नसेल परंतु संघासाठी गंभीर परिस्थितीमध्ये त्यांनी खंबीररित्या बॅटिंग केली आणि त्याचा सन्मान म्हणून ते पारितोषिक त्याला दिलं गेलं. धन्यवाद सर संदीप कदम सर, आपले धन्यवाद. आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. या डावा आता वाचवायचे असतील अनिल भाऊ भूमकर 11 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि तेवढे चांगले संघ मालक म्हणून या खेळाडूंच्या मागे ते उभे राहिलेत. पण तो आता रणनीती बनवावी लागेल या सामन्याला जिंकण्यासाठी. जरी 79 धावांचं लक्ष्य असेल तरी हा सामना चांगला रंगेल, कारण दोन्ही संघाकडे मातब्बर खेळाडूंचा भरणा आणि त्यामुळे हे बॅटल आता शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, यश बेलतरे आणि शुभम शेळके या खेळाडूने या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा बहुमान मिळवला. तो खेळाडू आता फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. रांजणगाव सांडस शिरूर तालुक्यातील ते गाव, तिथून क्रिकेटची सुरुवात, अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यानंतर आज खडकवासला प्रीमियर लीग मध्ये तो खेळताना दिसतोय. वासिकने फलंदाजीमध्ये थोडस नाराज केलं, परंतु आता गोलंदाजीमध्ये ज्यावेळेला तो येईल त्यावेळेला भरपूर अपेक्षा असतील. आमचे दोन्ही पंच पोहोचलेत, शुभम गाडे सर आणि त्यांच्या बरोबर वासिम शेख सर. हे दोन पंच आहेत या सामन्यासाठी. परंतु आता दुसऱ्या डावाचा खेळ कसा रंगेल, लाख रुपयांची पारितोषिक, मुख्य मंचावरचं हे दृश्य, अनेक मान्यवर आज आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत. हे क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम, खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 पहिलं पर्व आणि आज तिसरा दिवस. यानंतर 40+ हाफ देखील, 40 वर्षावरील खेळाडूंचा हाफ आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर 29 डिसेंबर 2025 पासून रंगेल अखिल भारतीय खुला गट. इथे अनेक तारे सितारे जमीन पर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता काही महिन्यांपूर्वी. परंतु सितारे खऱ्या अर्थाने 29 तारखेपासून पुन्हा या क्रीडा नगरीमध्ये येतील. स्थानिक सितारे सध्या मैदानाच्या आतमध्ये आपलं प्रदर्शन करतायत, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये खुला गट देखील आपण अनुभवणार आहोत. आणि त्यामुळे प्रत्येक मायबाप प्रेक्षकाला आवर्जून या स्पर्धेला भेट द्यायची आहे. आणि भेट देत असताना battery.ai च्या काउंटरवर तुम्ही नक्कीच भेट द्या. तिथे अनेक पारितोषिक तुम्ही जिंकू शकता. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. शुभम शेळके आणि यश बेलतरे हे दोन फलंदाज आहेत. फलंदाजीसाठी सुरुवात करतील दुसऱ्या डावाला, परंतु त्यांच्या समोर आहे प्रेषित. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. लेट्स प्ले. पहिला बॉल गुडका खाली टेकवला आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, पण तो कनेक्शन नाहीये. हाय हॅलो करत हा चेंडू निघून गेला. शुभम शेळकेला पहिल्या चेंडूवर बीट केला प्रेषितने. फलंदाजीमध्ये फार छाप पाडू शकलेला नव्हता. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू पुन्हा तेच वळवलाय आणि ते बॉडी रोल करत असताना दुसऱ्या चेंडूवर देखील बीट केलाय. हा चेंडू देखील अगदी हाय हॅलो करतच दुपारच्या जेवणाचा काय बेत केलाय असं विचारत असेल एवढ्या जवळ निघून गेलाय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव. प्रेषित अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे आणि मगाशी उल्लेख केला 79 धावा बनवायच्या आहेत, परंतु त्या लवकर बनवल्या जातील असं शक्य नाहीये. हे बॅटल रंगेल. तिसरा बॉल देखील बाहेर चाललाय. फुटवर्क तेवढंच कमिटमेंट देणारं नाहीये, प्रॉमिसिंग नाहीये. लवकर कमिट होतोय. लगातारच्या 3 चेंडूंवर बीट केलंय, स्तब्ध उभं ठेवलंय आणि अक्षरशः तातात या नाचवल्या असंच मी म्हणेन. परंतु शुभम शेळके भरपूर वेळ शांत राहणारा खेळाडू नाहीये. तो उत्तर देईल, परंतु चौथ्या बॉलवर देखील वर्चस्व बघायला मिळतंय. प्रेषित प्रभावित करतोय. बुटांची जादू, बॅक ऑफ दी हँड, जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. 4 चेंडू, येथे एकही धाव आलेली नाहीये. वयाची 40 पार केली आहे, परंतु आज देखील तोच फिटनेस, तोच क्रिकेटचा दरारा येथे पाहायला मिळतोय. सर संदीप कदम सरांच्या टीम मध्ये तो सलामीला येतो, ओपनिंग करतो. एक चांगला अष्टपैलू खेळाडू. त्यानंतरचा चेंडू
लॉंग ऑफ वाईटिश लॉंग ऑफ मधून काढलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर 5व्या चेंडूवर उत्तर मिळतंय आलाय चौकार पहिले 4 चेंडू अक्षरशः थांबवलं होतं नाचवलं होतं पण 5वा चेंडू बघितलं होतं मिड ऑफ आणि लॉंग ऑफ नाहीये एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता तो पोहोचलेला नाही आणि त्यामुळे मिळालाय चौकार आता लॉंग ऑफ मध्ये वासिकला पाठवलं गेलं शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला 43 बॉल मध्ये 75 ची गरज इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्राला शेवटचा चेंडू प्रीशितचा उलट दिशेने खेळाय रिव्हर्स अटेम्प्ट केलाय गली डीप गली रिजन मधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर मिळतोय शेवटच्या बॉलवर षटकार पहिले 4 चेंडू चावू दिलं पाहिला वेळ घेतला आणि त्यानंतर उलटा पुलटा उलट दिशेने खेळाय रिव्हर्स अटेम्प्ट केला त्यावर षटकार मागच्या चेंडूवर चौकार आला होता शेवटचे 2 चेंडू 10 धावा देऊन देत आहेत आणि यावेळेला आयकॉनच्या बॅट मधून ती फटकेबाजी आता सुरू झाली परंतु प्रेषितने सुरुवात चांगली केली या षटकाची 4 चेंडू निर्धाव टाकले 10 धावा खर्च केल्या पॉवर प्ले मध्ये सुरुवात दमदार होणं गरजेचं असतं मग ती गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी असेल किंवा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी इथे ती सुरुवात चांगली झाली संमिश्र खेळ 4 चेंडू निर्धाव त्यानंतर 2 मोठी फटकी 10 धावा धाव फलकावर 42 बॉल मध्ये 69 धावांची अजून गरज यश बिलदरे संघाचा संघनायक आता स्ट्राईक एंडला आलाय त्याच्या समोर आव्हान असेल आयकॉन वासिक शेख पुणे कॅम्प मधून क्रिकेटची सुरुवात त्यानंतर अनेक स्पर्धा गाजवल्या भरपूर मेहनत घेतली जिद्द चिकाटी सातत्य ठेवलं आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा खुल्या गटातल्या खेळत असताना आज खडकवासला प्रीमियर लीग इथे दाखल झालाय वासिक शेख समोर आहे यश बिलदरे टीमचा कॅप्टन 42 बॉल मध्ये 69 पाहिजेत पॉवर प्लेचं दुसरं षटक वासिक तयार राऊंड विकेट पहिलाच बॉल हवेत खेळाय लॉंग ऑनला जातोय चेंडू हवेत 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण तिथे झेल निसटलाय मी निर्माण केली होती अगेन्स्ट बॉल जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न थोडस कठीण आहे आणि त्यामुळे थोडं अपयश इथे जरूर मिळतंय क्षेत्ररक्षकाला परंतु 2 धावा दुसऱ्या बाजूने पूर्ण केल्या यश बेलदरेचं खातं उघडतंय 2च्या बरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे धाव फलकावर 12 धावा 79 धावांचं लक्ष्य संघनायक यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय 2 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर 1 खेळाडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला खेटून उभा आहे आणि दुसरा बायटिश लॉंग ऑफ मध्ये यावेळेला फटका फसलाय दॅट शुड बी टेकन येस फलंदाज बाद यश बेलदरे टीमचा कॅप्टन दुसऱ्या षटकामध्ये बाद होतोय पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं परंतु यावेळेला ती चूक झालेली नाही आणि फलंदाज बाद होतोय पहिला धक्का 12 धावा 1 गडी बाद लिंक कटर होता पुढ्यातून वळवण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द टर्न खेळायचा होता परंतु पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केलेली नाहीये फलंदाज बाद 12 या धावसंख्येवर पहिला धक्का आणि मी उल्लेख केला होता 79 धावांचा पाठलाग तुम्हाला सहजासहजी करता येणार नाही आणि त्याचं कारण आहे अनिल भाऊ भोमकर 11 या संघाकडे देखील अनेक मातब्बर गोलंदाज आहेत वधू इकडे फलंदाजीचा देखील तेवढाच भर नाही त्यामुळे हे बॅटल चांगलं रंगेल सामना चांगला रंगेल उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन आज 3रा दिवस स्थानिक खेळाडूंबरोबरच वयाची 40 ज्या खेळाडूंनी पार केली आहे त्यांच्यासाठी एक वेगळा हाफ त्यानंतर अखिल भारतीय खुला गट म्हणजेच क्रिकेटची मेजवानी 22 तारखेला ही स्पर्धा सुरू झाली आणि 2 जानेवारी नवीन वर्षाचं स्वागत होत असताना अंतिम दिवस असेल आणि त्या दिवशी प्रत्येक जण हेच म्हणेल याच्यासाठी केला होता 88 शेवटचा दिवस गोड बाबा आणि स्पर्धा गोड ठरली आहे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मैदानाच्या आतमध्ये जाऊया नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रसन्न भाडळे पहिलाच बॉल डाऊन दी लेग बीट आले 2 फलंदाज इथे एकमेकांकडे पाहत होते मात्र 2 क्षेत्ररक्षक त्याच दरम्यान एकमेकांकडे पाहत होते यष्टीरक्षक आणि त्याच्या मागचे दोन्ही क्षेत्ररक्षक बीट झाले चेंडू सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतोय चौकार वाईट घोषित केलाय पंचांनी एक्स्ट्रा धावांचा बोनस दिवाळी कधीच संपली परंतु इथे बोनस मिळालाय आणि आता धावसंख्या वाढते 12 वरून धावसंख्या पुढे जाईल टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 17 धावा या चुका करून चालणार नाहीये शॉर्ट फाईन लीग आणि फ्लाय स्लिप दोघेही चुकले आणि क्रिकेटचं परिसूत्रच आहे चुकीला माफी नाही डाऊन दी लेग तिथे बाईट बॉल पुढचा चेंडू वरती विकेटने वासिक तयार आपटलाय चेंडू फिल्डर आहे
शॉर्ट हटमॅन 30 यार्ड वर्तुळामध्ये झेल टिपतोय. हा पॉइंट बार होता, दिशा देण्याचा प्रयत्न स्टीअर करायचा होता, परंतु तो अंदाज चुकला आणि ते फलंदाज हुकलाय. विकेट मिळते. दुसरा धक्का बसतोय. 17 या धावसंख्येवर फलंदाज बाद. प्रसन्नला फार प्रसन्न होता आलेला नाहीये. मागच्या चेंडूवर चूक केली होती, धावांचा बोनस मिळाला, परंतु त्या चुकीला अगदी बरोबर केलं. चुका चुका आणि चुका, परंतु चुकांमधून शिका आणि ती चूक इथे आपली सुधारली. बासिक शेखने आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झाले, तर माझी जबाबदारी जास्तीची आहे आणि तो मोलाचा रोल इथे आपल्या खांद्यावर घेत असताना फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश आले. मैदानाच्या आतमध्ये अतुल निंबळेला प्रमोट केलाय. शुभम शेळकेच्या जोडीला आता अतुल निंबळे आलाय. हा देखील एक अनुभवी खेळाडू, त्याच्याकडे देखील भरपूर क्षमता आहे मोठी फटके घेण्याची, परंतु समोर आहे बासिक. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये, नजर अखेर काढून घेतली होती. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला. आणखीन एक डॉट बॉल. एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर 2 विकेट बासिकने ते घेतल्यात. परंतु दुसऱ्या बाजूला शुभम शेळके 6 बॉल मध्ये 10 वर खेळतोय. आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहे. अतुल निंबळे त्याला साथ देणार का? पुढचा चेंडू अतुलसाठी बासिकचा ओव्हर विकेटने. कमी गतीने टाकलेला चेंडू, फटका फसलाय. मिड ऑफ, चेंडूच्या खाली झेल. अतुल निंबळेचा संपलाय खेळ. अजून एक विकेट. तिसरा धक्का वासिकच्या खात्यामध्ये. या षटकामध्ये 3 विकेट. फलंदाज बाद. बॅक ऑफ दी हँड, फिरवला बॉल चांगला आणि त्यानंतर गती काढून घेतली होती. गती सोबत मती वापरली की प्रगती होते आणि आता धावगती देखील कमी केली जाते. बासिक शेख का अनुभव असायला हवा. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन दी वर्ल्ड. अनुभव हा जगातला सर्वोत्तम गुरु मानला जातो आणि इथे बासिककडे भरपूर अनुभव आहे, तो त्याने पणाला लावला आणि 3 फलंदाज बाद केले. असं वाटलं होतं की हा सामना दुसऱ्या डावात दमदार सुरुवात करत असताना लवकर संपुष्टात येईल, परंतु मी उल्लेख केला होता की हा सामना लवकर संपणार नाही. याचं कारण दोन्ही संघांकडे मोठे खेळाडू आहेत, दोन्ही संघ संतुलित आहेत, परंतु जो सर्वोत्तम खेळेल तो बाजी मारेल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 1.5 नंतर 17 धावा. नवीन फलंदाज सिद्धांत. शुभम शेळके अद्याप नॉन स्ट्राईक एंडला. या खेळाडूला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे, कारण तो आयकॉन आहे, त्याला माहिती आहे कधी गिअर शिफ्ट करायचा. शेवटचा बॉल वासिकचा स्ट्राईक एंडला आहे सिद्धांत. ओ क्लीन बोल्ट, दांडीकुल. डोळ्यांची पापणी लावते न लावते तोपर्यंत फलंदाजाला पडली भूल. वासिकने केली आहे. फलंदाजाची दांडीकुल. अजून एक धक्का. एकाच ओव्हर मध्ये 4 विकेट, 7 धावा खर्च केल्या. गोलंदाजी आवडली असेल तर पहिल्या षटकासाठी, वासिकच्या पहिल्या षटकासाठी टाळ्या वाजायला हरकत नाहीये. 4 गडी बाद केलेत. वाह. आतमध्ये येणारा बॉल हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न, बचाव करायचा होता, परंतु तिथे चुकला आणि अखेर हुकलाय. विकेट. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला. शेवटच्या बॉलवर विकेट. 4 हादरे दिलेत. आज अनेक उलटफेर बघायला मिळतात. पहिल्या डावमध्ये शुभम शेळकेने विकेट हॅट्रिक घेतली. दुसऱ्या डावमध्ये त्याला प्रत्युत्तर देत असताना वासिक शेखने 4 विकेट घेतल्या. वासिक शेख का सातत्याने चर्चेत राहतो. उंची चांगली आहे, खांद्याचा वापर करतो, बोटांची जादू दाखवतो आणि आज ती जादू त्याची पाहायला मिळाली. परंतु आवर्जून आपल्याला battery.ai च्या काउंटरला भेट द्यायची आहे. तिथे जा, रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर अनेक खेळ तुम्हाला खेळता येतील. त्याचबरोबर तुम्ही जर प्रिडिक्शन केलं, भाग्यित केलं आणि ते योग्य ठरलं तर तुम्हाला अनेक पारितोषिक जिंकण्याची नामी संधी आहे. आणि अजून जर त्यापेक्षाही दमदार तुम्ही कामगिरी तिथे केली तर तिथे तुम्हाला iPhone 17, iPhone 17 हा मोबाईल फोन ऍपल कंपनीचा जिंकता येईल. त्यामुळे battery.ai च्या काउंटरला आपण आवर्जून भेट द्या. 2 षटकानंतर 17 धावा. ओंकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओंकार कोपडे मैदानामध्ये. शुभम शेळकेच्या बरोबर देखील समोर आहे प्रेषित. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आलाय. फुल्ली वाईट यॉर्कर. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु धाव मिळणार नाहीये. आता अडचण वाढली आहे, कारण 4 गडी बाद झाली. जी परिस्थिती पहिल्या डावात होती तीच परिस्थिती दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळते आणि त्याचं कारण भेदकता. यावेळेला स्लॉक केलाय. स्टॅट अँटी स्मॅच
डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आपला फटका 440 बॉलचा झटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार भेट होता आता वाटला पाहिजे याच दरम्यान खडक बसला प्रीमियर लीग 2025 ला सदीच्या भेट देण्यासाठी आदरणीय स्वीकृत नगरसेवक श्री गंगाधर भांडावळे साहेबांचं देखील आगमन झालंय त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो आगतम स्वागतम सुस्वागतम आज आवर्जून साहेब या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेत क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आपल्याला दिसून येतोय परंतु काय फटका इथे सजवला ऑन साइडला टार्गेट केलं स्लॉग हिट केला टायमिंग चांगलं प्लेसमेंट चांगली आणि त्यानंतर सांगितलं येस टायगर अभी जिंदा आहे आज चांगली बॅटिंग करायची आहे कारण संघ अडचणी सापडलाय संकट मोचकाची भूमिका आयकॉनला घ्यावी लागेल प्रेषितवर हल्ला केलाय पण तू प्रेषित कमबॅक करेल ओटी विकेटने पुढचा चेंडू फुल टॉस होता कव्हर्स मध्ये काढलाय डीप कव्हरला क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौका थोडीशी चूक झाली परंतु क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही थोडी जरी चूक झाली तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय चौकार मिळालाय कडक बसला प्रीमियर लीग 2025-26 ला सदीच्या भेट देण्यासाठी स्वीकृत नगरसेवक आदरणीय श्री गंगाधरजी भांडावळे साहेबांचं आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत आणि त्यांचं स्वागत करणारा चौकार मागच्या चेंडूवर मिळाला या चेंडूवर बीट्स आलाय थोडासा डबल माइंडेड इथिकल डिलेमा आणि त्यामुळे सोडून दिला हा चेंडू संख्या स्कोर कार्ड आहे 27 4 गडी गमावली 32 बॉल मध्ये 52 धावा सामना चांगला रंगणार आहे प्रेषित तयार उलट दिशेने वाह 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 चांगलं टायमिंग उलटा पुलटा खेळलाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर मॅसिव्ह हिट षटकार बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय वागानं 6 धावा क्वालिटी खेळ का आयकॉन म्हणून मी दाखल झालोय मागच्या षटकामध्ये जे गमावलं ते आता कमावलंय नाव आहे शुभम शेळके पहिल्या डावामध्ये विकेट हॅट्रिक घेतली आता फलंदाजी मध्ये येत असताना धावा काढल्यात योगदान चांगलं देतोय एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये 33 धावा फुल टॉस होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑन नाहीये लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षक दाबेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे डायरेक्ट हिट झालाय परंतु त्यानंतर पहा फलंदाज निघालाय त्याला माहिती आहे शुभमला की आता ओंकारला चाबं लागणार आहे आणि त्यामुळे शुभमने नाराजी लपवलेली नाहीये पण तो ओंकारनेच इथे लगेचच परतीचा प्रवास स्वीकारला तो निघालाय धक्का बसणार आहे ते 5 दुसऱ्या धावेमध्ये चुकीम होती रिप्ले मध्ये बघायला मिळते एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर आणि थ्रो यष्टीवर उडवला होता आणि त्यानंतर वासिकचा चुकणे इथे गेम करून गेलाय विकेट मिळाली 5वा धक्का 34 ला 5 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथून धावांची गरज आहे 45 धावा 9 ची सरासरी गरजेची असेल करंट रेट 11.33 म्हणजे जवळपास 12 ची सरासरी ही धावगती अतिशय योग्य आहे परंतु त्यासाठी मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे कारण अर्धा संघ सध्या डगआउट मध्ये आराम करतोय प्रेषित 2 षटकं टाकली विकेट नाहीये 27 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव टाकत असताना सुरुवात केली होती तिथून 2 षटकं संपवली आपल्या स्पेल मध्ये आणि 27 धावा थोडासा महागडा ठरलाय कारण 12 बॉल मध्ये 27 त्याने खर्च केल्या येणारी षटकं आहेत आता 5 30 चेंडू 45 धावा शुभम शेळके 12 बॉल मध्ये 27 वर खेळतोय त्याला आता साथ द्यावी लागेल शुभम आता सांगेल आपल्या साथीदारांना साथ निभाना साथिया तुम्हाला फक्त साथ द्यायची आहे जर साथ दिली तर बात बनू शकेल आणि त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत खेळायचंय नवीन फलंदाज मैदानामध्ये चंद्रकांत कांबळे गोलंदाजी चांगली केली पहिल्या डावमध्ये आता फलंदाजीमध्ये साथ द्यायची आहे जास्तीत जास्त शुभम शेळकेला स्ट्राईक एंडला राहावं लागेल परंतु समोर असेल आता षटक क्रमांक 4 साठी गोलंदाज सज्ज झालाय पहिल्या डावात ज्याने 42 धावांची अतिशय उपयुक्त खेळी साकारली संघ अडचणीत असताना एक चांगला धावफलक उभारण्यामध्ये योगदान दिलं हर्षवर्धन सांगळी फलंदाजीमध्ये कामगिरी चांगली राहिली आहे गोलंदाजीमध्ये काय करणार पहिला चेंडू ओटी विकेट पहिलाच बॉल हलक्या हाताने बळवण्याचा प्रयत्न एकेरी धाव घेतली तत्परता दाखवली यष्टीरक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत सिंगल क्विक सिंगल होती आणि त्याचं कारण होतं शुभम शेळकेला स्ट्राईक एंडला आणणं कारण त्याला यश स्ट्राईक करायचं एवढं लवकर हा सामना संपवता येईल तो विजय मिळवायचा आहे विजयी बाजी लावायची आहे विजयी पताका फडकवायची आणि त्यासाठीच हा प्रयत्न फलंदाजांचा चालू आहे पण दुसऱ्या बाजूने हर्षवर्धन
किती धावा रोखणार का? पहिल्या चेंडूवर सिंगल आले. आता समीकरण आहे 29 चेंडू 44 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. लॉंग ऑन डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लीग लावला गेलाय ऑन साइडला. आणि त्यानंतर पुढचा चेंडू लो फुल टॉस होता. क्रॉस बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट वेगाने पोहोचतोय मयूर कारंडे, टीमचा कॅप्टन. चेंडूवर वेगाने दाखल झाला. इथे देखील एकेरी धाव. थेंबे थेंबे तळे साचे. एकेरी धावा घ्यायच्या. खराब चेंडू ज्यावेळेला येईल त्यावेळेला मोठा फटका खेळायचा असा इरादा. आणि त्यामुळे ही रणनीती स्पष्ट आहे. यावेळेला लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रोव्हायझिंग करायचा होता परंतु वेग जास्त होता या चेंडूवर. हर्षवर्धनला माहिती आहे कधी आपण कोणत्या टप्प्यावर चेंडू ठेवला पाहिजे. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवली लाईन ऑफ अटॅक. आणि त्यामुळे डॉट बॉल आलाय. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्या. 3 चेंडू अजूनही शिल्लक. 36 ला 5. हर्षवर्धन चंद्रकांत साठी पुढचा चेंडू हलक्या हाताने प्लेस केलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हरला ढकललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक धावेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. डीप एक्स्ट्रा कव्हर खूप मागे होता, त्याला पोहोचायला वेळ आहे बघितलं आणि लगेच दुसऱ्या धावेचा कॉल. आखो मी इशारा केला आणि सांगितलं भाग मिल्का भाग. लगेचच तो कॉल स्वीकारला. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या स्कोर कार्डवर 38 धावा. 5 गडी गमावले. 26 चेंडू आणि 41 धावा. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हर्षवर्धन पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु गरज आहे का प्रश्न इथे निर्माण होतोय. मागच्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. तुमच्या सोबत आयकॉन सध्या चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. 13 बॉल मध्ये 28 वर तो आहे. अशा वेळेला एकेरी धाव घेत असताना तुम्ही त्याला साथ देणं गरजेचं आहे आणि ही जोखीम तुमच्या अंगलट येऊ शकेल. हर्षवर्धनचं हे षटक प्रभावी राहिले आतापर्यंत. शेवटचा चेंडू शिल्लक. इथे चूक केली आहे. थोडस कौतुक झालं पण तो चेंडू हातातून निसटला आणि हा नो बॉल आहे. भीमर पंचांनी 41.7 क्रमांकाचा नियम वापरला आणि सांगितला हा भीमर आहे. ओव्हर दी बेस्ट. आणि त्यानंतर नो बॉलची घोषणा म्हणजे पुढचा चेंडू आता फ्री हिट मिळालाय. पहिल्या 5 चेंडूवर जे कमावलं ते आता गमावले पण आता फ्री हिटच्या बॉलवर चंद्रकांत कांबळे एखादा मोठा हिट खेळणार का? बाहेर होता. वाईट यॉर्करचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने घेऊन काढल्या. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचला. तो पण एकेरी धाव. सिंगल बरोबर षटकाची समाप्ती. 4 षटक संपली आहेत. 40 धावा. 5 गडी बाद. डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा येणारे चेंडू शिल्लक असतील 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावा. काय करणार या सामन्यामध्ये जसं पुढच्या षटकाला होईल सुरुवात. मायक्रोफोन वर ऐकूया महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक आदरणीय जयेश भोसले सरांना. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. सर टाइम चालू है, लेट होगा. सर कुछ भी होगा, शूज बहुत पसंद आए. किधर है मेरे को बोलो ना. ऑनलाइन फ्लिपकार्ट. कितने में? 8. सर राइट में. बेसिक्स बहुत कॉमन होगा सर. ये कौन सा है? 40 ला 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. 40 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. 13 बॉल 28 वरती शुभम शेळके बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 39 ची गरज. मॅच बनू शकते. सामनाचा मोमेंटम शिफ्ट झालाय कारण शुभमचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची फलंदाजी तो इथे साकारत असताना पाहायला मिळाला. आयकॉन खेळाडू आणि भूमिकेला तो न्याय देतोय. काल विशाल निगोटने 65 धावांची खेळी साकारली. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रल्हाद सिंगच्या बॅट मधून आपण पाहिलं तर अर्धशतक आलं. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. वासिक पहिला बॉल वरती फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि पहिला गोलंदाज खडकवासला प्रीमियर लीग मधला ज्याने फायपर कंप्लीट केलाय. 5 विकेट वासिक शेखच्या नावावरती. 5 विकेट घेण्याचा कारनामा पुण्याच्या कॅम्पचा गोलंदाज सध्याच्या घडीला दर्जेदार गोलंदाजी करतोय.
फायफर कंप्लीट केलंय. सव्वा धक्का दिला. ऍक्शन रिप्ले पहा. सहज आणि साधा सोपा झेल इथे पाहायला मिळाला. अनिल भाऊ भूमकर आयोजित दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा जी मात्र आपण पाहत आहोत. फायफर कंप्लीट केलंय. स्क्रीनवरती आपण वासिक शेखला पाहत आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अनिकेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 40ला 6 बाद. यावेळेला खोलातला बॉल इथे पाहायला मिळाला होता. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी होतीये. फलंदाजाला कोणतीही मुभा न देणारी खोलातली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती अनिकेतचं स्वागत झालं. यॉर्कर टाकला होता आणि पहिला चेंडू जो मात्र इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. 22 बॉल 39 ची गरज. बॅटची आतली कडा घेतली आहे का पंचाकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. DRA ची मागणी करण्यात येते. पहा ज्या वेगाने बॉल आला होता आतमध्ये, ज्या रीतीने पाहायला मिळाला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात आला. फलंदाजाची देहबोली बॅटला बॉल लागल्या जणू कोच होती, परंतु गोलंदाजाचे हावभाव आणि त्याची देहबोली हा बॉल जणू का त्याच्या पायावरती आढळलाय. लोअर फुलटोज होता. बेनिफिट ऑफ द डाऊट हा गोलंदाजाच्या बाजूने जात असताना पाहायला मिळतं, कारण लोअर फुलटोज आहे. परंतु नशिबाने किती साथ दिली आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. फाईन लीगला बॉलला निघून जात असताना पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती इथे दाखवण्यात येईल. बॅटर नॉट आउट आहे. धाव मिळतील त्या 4. हा DRS अनसक्सेसफुल राहिलाय. धाबा 4 येत असताना इथे पाहायला मिळाला. tenniscricket.in च्या माध्यमातून या साऱ्या गोष्टी या स्क्रीनवरती दाखवल्या जात असताना पाहायला मिळाल्या. चौकार आला. संघाची धावसंख्या 44. कमी गतीचा बॉल. व्हेरिएशन पहा किती चांगला आहे. पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजाने जिथे 7 धावा देत 4 फलंदाजांना बाद केलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आला आणि वासिकने पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केलेली आहे. प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्याची भूमिका त्याच्याकडे आहे. कौतुकास्पद ही बाब राहते. त्याचं व्हेरिएशन व्हरायटी पहा. गोलंदाजाला जी आयुध हवे त्याच्याकडे चक्रावणारा बाउन्सर हवा लागतो. चकित करणारे यॉर्कर असावे लागतात. कमी गतीचे वळण घेणारे चेंडू अर्थात कटर असावे लागतात. हे सारं काही त्याच्याकडे आहे. तो वैगून ओळखतोय प्रतिस्पर्ध्याचे. कमकुवत दुवे आणि ताकदवान दुव्याचा अभ्यास करत असताना गोलंदाजी करण्यात येते. यावेळेला खोलातला बॉल ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. 6 फलंदाज बाद. 45ला 6 बाद. येणारे 18 बॉल 34ची गरज. 18 चेंडू आणि 34 धावा. एक दर्जेदार सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. DK कन्स्ट्रक्शन यांना इन्फ्रा टीम जिथे या धावसंख्येचा पाठलाग करते. अनिल भाऊ भूमकर 11 या संघाच्या अगेन्स्ट चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. अनिल भाऊ भूमकर आयोजित प्रमुख आयोजक अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन अँड टीम खडकवासला प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहोत. 4 संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेत. पहिल्या दिवसामध्ये A ग्रुप मधून सचिन ढवळे प्रहार 11 या संघाने बाजी मारली. दुसरा संघ टर्फ 9 हा संघ मात्र पहिल्या दिवसामध्ये 2 संघ पुढे सरसावले. सुपर 8 मध्ये नांदेड सिटी आणि तदनंतर अनिताताई पोकळे 11 या दुसऱ्या दिवसामध्ये B ग्रुप मधून संघ पुढे आलेले आहेत. E ग्रुप मधले संघ हे C ग्रुप मधल्या संघाच्या अगेन्स्ट खेळतील आणि B ग्रुप मधले संघ D ग्रुपच्या अगेन्स्ट खेळतील. सुपर 8 मध्ये अशा दर्जाचा परफॉर्मन्स पाहायला मिळेल. अशा दर्जाच्या मॅचेस पाहायला मिळतील. 45ला 6 येणारे 18 बॉल 34ची गरज. 18 चेंडू आणि 34ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क मध्ये हर्षवर्धन सांगळे पहिले षटक 6 धाबा खर्च केल्या होत्या त्याने. पहिला बॉल ऑन साइडला केलाय. टर्न केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जिथे चेंडूवरती येत असताना स्वतः संघाचा कर्णधार मयूर करंडेला आपण पाहतोय. फेकी करेल तदवर घेतली जाणारी एकेरी धाव. टावखुरे हाताचा एक स्टायलिश बॅटर ज्याच्या बॅट मधून अपेक्षा होती की मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. संघाचा नेता तितकीशी चांगली खेळ करू शकला नाही. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर डीपॅक्सचा कव्हरला केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती.
सततभर घेतली गेलेली केवळ एक सिंगल येते. मॅच शेवटपर्यंत घेऊन जाणं, जिवंत ठेवणं, अगदी त्याच वेळेला मोक्याच्या क्षणी मोठी फटकेबाजी करणं ही शुभम दादाच्या शेळकेची खासियत राहिली आहे. रांजणगाव सांडा शिरूर याला बिलॉंग करणारा एक दर्जेदार आयकॉन खेळाडू म्हणून त्याला आपण पाहतोय. फुललेचा बॉल इथे मात्र काय चेंडू डिलिव्हर केला होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला. बॅकअप चांगला आहे. अफलातून टो क्रशर यॉर्कर सातत्याने हाताळले जातात, वाईड यॉर्कर टाकले जातात. या गोलंदाजाला टो क्रशर यॉर्कर साठी जास्तीची प्रसिद्धी मिळाली आणि ती इथे त्याला आपण करत असताना पाहत आहोत. धावफलकावरती 48 ला 6. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला फॉलोइंग स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. धारातीरची पडला, झोपला होता फटका खेळत असताना, परंतु धाव केवळ एक मिळते. ही खासियत आहे खेळाडूचे, ट्रेडमार्क स्ट्रोक आहे त्याचे. ऑन साइड स्ट्रॉंग झोन आहे, फॉलोइंग स्लॉक स्वीप चांगली करतो. धावफलकावरती 48 6. फलंदाज बाद. 15 बॉल आणि 49 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येते. धावफलकावरती 50 बनल्यात. येणारे चेंडू इथून पुढे शेष राहिले ते अर्थात 14 मध्ये 29ची गरज. 14 बॉल आणि 29ची आवश्यकता आहे. हा व्हाईट बॉल आहे. एक रिव्ह्यू घेण्यात आला होता लेग बी फोर्स साठी आणि तो तुम्ही गमावलाय. धावफलकावरती 50 6. फलंदाज बाद. 14 चेंडू आणि विजयासाठी 29ची आवश्यकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. धक्का आणखीन एक. फलंदाज अनिकेत इथे त्रिफळाची धोतोय बाद. ग्रेट बॉल. चला मागे, टाइम जाईल आपला. चला चला चला. लास्ट बॉल आहे. धावा धावफलकावरती 7वा फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. रणजित चोरगे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मिस्टर STC म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 3 बॉल 3 षटकार जर का लगावले STCचे ओनर स्वतः मैदानाच्या आतमध्ये रणजित चोरगे दाखल झालेत आणि त्यांनी 3 बॉल 3 षटकार लगावले तर tenniscricket.in चे बॅकबोन म्हणून समजले जाणारे आदरणीय गौरवजी सावंत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 50 ला 7. रणजित चोरगे नेहमी आघाडीला येत असताना आपण पाहिलं त्याला. पहिला बॉल वेगाने टाकला, बॅटरला फॉलो केलं, मुभा दिली नाही, षटक इथे संपलं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 1 विकेट आणि केवळ 5 धावा खर्च केल्या ते हर्षवर्धन सांगळेने. धावफलकावरती धावा आहेत त्या 50 7. फलंदाज बाद. येणारे 12 बॉल 29ची गरज. 12 चेंडू 29 धावा. 2 षटक 11 धावा 1 विकेट. हर्षवर्धन सांगळेचा परफॉर्मन्स. त्याच वेळेला आपण पाहिलं तर वासिक शेखने 5 विकेट प्राप्त केल्या. गोलंदाजीचा तोफखाना चांगला आहे. एका बाजूला प्रेषित बागडेला आपण पाहिलं ज्याने सुरुवात केली होती. बॅटिंग पावलेचा इथे वापर करण्यात येईल. बॅटिंग पावले इथे लागू होत असताना पाहायला मिळतोय. प्रेषित बागडेने पहिलं षटक टाकलं, आघाडीला त्यांना आपण बॅटिंगसाठी पाहिलं होतं. अष्टपैलू फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी त्याच वेळेला 12 बॉल 29ची गरज आहे. 12 चेंडू 29ची गरज. प्रेषित बागडे आघाडीला फलंदाजीसाठी. आपण 40+ स्पर्धांमध्ये देखील पाहायला मिळाले. राहुल येतोय गोलंदाजी मार्क वरती. राहुल राऊतला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळते. 12 बॉल 29ची गरज. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. या मॅच मध्ये प्रयत्न चांगले असावेत लागणार आहेत. कारण पहा एकंदरीत या षटकासाठी 4च मिनिटं आहेत. शुभ मी लक्ष वेधेन. 4च मिनिटाचा अवधी आहे. फिल्डिंग करणारा संघ मयूर, मी आपलं लक्ष वेधतोय. टीम कॅप्टन 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचंच आहे. 50 ला 7 बाद. 12 बॉल 29ची गरज. 15 चेंडू 30 धावसंख्येवरती जिथे बॅटिंग करतोय शुभम दादा शेळके.
उजव्या शीच्या बाहेरचा बॉल डाऊन द ग्राउंड. पहिला चेंडू हेलिकॉप्टर लुक दिलाय आणि पहिला बॉल पाठवला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा झेल होणं गरजेचं होतं. मला वाटतं केसाची रुंदी हातामध्येच राहिली होती, हाता आणि बॉलच्या मधोमध. हा झेल होणं गरजेचं होतं. सर्वाधिक महत्वाचा फलंदाज शुभम शेळके ज्याला आपण पाहत होतो, ज्याचा झेल इथे उडाला होता. 54 वरती धावा धावलकावरती आहेत. येणारे चेंडू शेष राहिले. यावेळेचा बॉल ऑन साइडला लांब 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 वरचा सर्वाधिक दूरवरचा हा षटकार. फॉलोइंग स्लॉक स्वीप हा त्याचा पेटन स्ट्रोक आहे. षटकार आला. संघाची धावसंख्या तब्बल 60 धावा धावलकावरती आहेत. हा ट्रेडमार्क स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एकच फाईट आणि वातावरण टाईट झालंय. 19ची गरज आहे या सामन्यामध्ये. येणाऱ्या 10 बॉलचा खेळ शेष आहे. हा एकटाच लढतोय मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धामध्ये हर्षवर्धन सांगळेला आपण पाहिलं 45 धावा त्याने बनवल्या, परंतु उत्तरार्धामध्ये 17 चेंडू आणि 40 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय शुभम शेळके. अर्ध्या शतकाची अपॉइंटमेंट त्याने घेतली आहे का हे देखील पाहणं तितकंस गरजेचं आहे. अर्ध्या शतकाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. राहुल राऊत वरती हल्ले. हा ट्रॅकर आणखीन एक धमाका. ब्लास्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालत उत्तुंग षटकार. शुभम शेळकेचा थाट आहे. चांगली फलकेबाजी तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. लाल फूल, निळा फूल, पिवळा फूल. शुभम शेळकेची बॅटिंग वंडरफुल आणि तो वंडरफुल खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून साकारला जातोय. 46 धावसंख्येवरती तो नॉट आउट. 18 बॉल 46 धावा. 66 धावा धावलकावरती 13ची गरज. 9 चेंडू आणि 13ची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामधील फेरबदल वारंवार केले जात असताना पाहायला मिळाले. उजव्या शीच्या बाहेरचा क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. अर्धशतक ठोकलं. या बहादराने दुसरं अर्धशतक एकाच मॅच मध्ये येत असताना इथे पाहायला मिळालंय. शुभम शेळकेने हे अर्धशतक कंप्लीट केलं. काय फलंदाजी केली आहे. 9ची आवश्यकता. 8 बॉलचा खेळ शेष. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहत राहिला. त्याला ठाऊक होतं गोलंदाज एकतरी असा मिळेल ज्याच्यावरती हल्ले चढवले जाऊ शकतात. बॅकअप चांगला आहे. दुहेरीसाठी पलटला वेगाने. 2 धावा कंप्लीट. 60ची आवश्यकता राहिली. रन बॉल इक्वेशन सिच्युएशन ही आहे 72 ला 7. येणारे 7 बॉल. आता मात्र 7ची गरज. 60 चेंडू आणि 7ची आवश्यकता या सामन्यामध्ये. शुभम शेळके ज्या रीतीने तुटून पडला आडव्या बॅटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. चेंडू खाली. मयूर करंडे आला. त्याने झेल टिपला. शुभम शेळके इथे बाद. यांच्या माध्यमातून अर्ध्या शतकासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. संघाचे संघ मालक शुभम शेळकेसाठी पारितोषिक आहे. पंच आपल्या माहितीसाठी 35 मिनिटाचा अवधी संपला. फिल्डिंग करणाऱ्या संघाचा 35 मिनिटाचा जो अवधी होता तो संपलेला आहे. सात षटकांचा खेळ संपलाय. 6 बॉल 7ची गरज या सामन्यामध्ये राहिलेली आहे. 35 मिनिटाचा अवधी तुम्ही खर्च केलेला आहात. 36 मिनिटं तुम्ही घेतलेत हे षटक पूर्ण करण्यासाठी. याकडे तितकंसं लक्ष वेधूयात. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 7ची गरज. सामना रंगात आला, ढंगात आला. नवीन पाटण मैदानाच्या आतमध्ये. रणजित चोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, जिथे मात्र स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतं. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मयूर करंडे स्वतः संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतं. 6 बॉल 7 धावा इथे डिफेंड करायचे आहेत. 6 चेंडू आणि 7ची आवश्यकता. शुभम शेळकेने जणू का हायलाइट दाखवली. स्लॉक स्वीप चांगले केले, पुल केले, हुक केले, धावा तिथे बुक केल्या. येणारे 6 बॉल 7ची गरज. 6 चेंडू आणि 7ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती मयूर करंडे.
टाइम लिमिट्स आहेत आणि त्या कारणास्तव 35 मिनिटाच्या आतमध्ये तुमचे हे षटक कंप्लीट व्हायला हवे. ते झालेले नाही आहेत. 60 षटकासाठी 35 मिनिटाचा अवधी आहे. खडकवासला प्रीमियर लीग काटेकोरपणे नियमावलीच्या आधारावरती ही स्पर्धा पार पडली जाते. कोणत्याही संघासाठी कोणत्याही खेळाडूची हयगय केली जात नाहीये. येणारे 6 बॉल 60 ची गरज. मयूर करंडे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. अनेक वेळेला विथ द बॅट त्याने नेहमी चांगला परफॉर्मन्स दिलाय, परंतु विथ द बॉल संघाचा कर्णधार ज्याच्या गोलंदाजीमध्ये किती धार आहेत पाहावे लागेल. पहिला बॉल फुलरलेनचा होता, हलक्या हाताने केला डीप मध्ये. हर्षवर्धन चांगले सिंगल तर कंप्लीट झाली आहे. रणजित चोरगे नुकताच काही दिवसापूर्वी त्याच्या पायाला दुखापत झाली आहे, त्या कारणास्तव दुसरी धाव घेणं हे त्याच्यासाठी जोखीम बरी आहे. येणारे 5 बॉल 6 ची आवश्यकता. सामना आता मात्र रंगात आलेला पाहायला मिळतोय. मॅच आता मात्र चुरशीची बनली आहे. एक काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, तिथे प्रत्येक धावेसाठी एक उत्कंठा शिगेला जात असताना पाहायला मिळते आहे. एक चुरशीचा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. पुढचा बॉल लोअर फुल टोज वेस्ट साइड जास्तीची आहे, नो बॉल. त्यावरती येणारी इथून एक सिंगल. आता मात्र समीकरण बदलली. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. हा फलकावरती या दुहेरीच्या मदतीने 75 बनल्या. येणारे चेंडू शेष आले ते अर्थात 5 बॉल आणि 4 ची गरज. 5 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. रणजित चोरगे मिस्टर STC स्ट्राइक इन वरती आहे. फ्री हिटचा बॉल आणि याच बॉल वरती तो जोखीम निश्चित घेईल सामना संपवण्यासाठी. समीकरण बदलली. वारंवार आपण पाहिलं तर गोलंदाजांनी सातत्याने या सामन्यामध्ये कोणती कसर सोडली नव्हती, परंतु एक गोलंदाज ज्याच्यावरती राहुल वरती हल्ले चढवले गेले. फ्री हिटचा बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फ्री हिटचा बॉल आहे, सिंगल मिळाली आहे. केवळ एकेरी धावेल, केवळ एक सिंगल येते. येणारे चेंडू शेष झाले 4 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता. सामना इथूनही बनवू शकतो. विकेट या की फॅक्टर राहणार आहेत. 8 फलंदाज बाद झालेत. 9व्या आणि 10व्या क्रमांकावरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. येणारे चेंडू शेष राहिले ते 4 बॉल आणि 3 ची गरज. 4 चेंडू आणि 3 ची आवश्यकता. पुढचा बॉल मयूर. यावेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली होती. क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट थर्ड मांडला. सिंगल कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. एक धाव महत्वाची होती. ये रन है सोना, उसे कभी नहीं खोना, हे सांगण्याचा प्रयत्न मयूर करंडे करतोय. धावा इथे येत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. आता मात्र 3 बॉल आणि 1 ची गरज. 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. ग्रामीण स्तरावरती एक सामना बदलापूरच्या पिसेकर मैदानावरती असा झाला होता की शिवशक्ती कडाव या संघाने 1 धाव डिफेंड केली होती 6 बॉल मध्ये, तर इथे 3 बॉल मध्ये 1 धाव डिफेंड करायची आहे. सामना बरोबरीत सुटला. तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळणार आहे. सुपर ओव्हर मध्ये आयकॉन खेळाडू गोलंदाजी करू शकत नाहीत, फलंदाजी करू शकणार नाहीयेत. सुपर ओव्हर मध्ये ही मॅच जाणार का? मला तर निश्चित वाटेल की सुपर ओव्हर मध्ये हा थरार जायला हवा. येणाऱ्या 3 बॉल 1 ची गरज. सुपर ओव्हर मध्ये मॅच घेऊन जाण्यासाठी मयूर करंडे सर्वतोपरी प्रयत्न इथे निश्चित करेल. त्याला हा सामना सुपर ओव्हर मध्ये घेऊन जाणं गरजेचं राहणार आहे. सुपर ओव्हर मध्ये आयकॉन खेळाडू बॅटिंग बॉलिंग करू शकणार नाहीत. पुढचा बॉल मयूर. यावेळेला मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अक्षयने सामना संपवला. मॅच जिंकली जाते. DK कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा टीमने हा जिथे चित्त थरारक लढतीचा सामना इथे संपवला आणि जिंकला देखील. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच शुभम शेळके जो राहिला प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार, ज्याने दर्जेदार अर्धशतक ठोकलं. आणि DK कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा टीम कॅप्टन राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब टीम कॅप्टन. चला या टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या शैलेश निवंगुडे आणि त्याच वेळेला यश बेलदरे. चला टॉस साठी प्रथमतः टॉस होईल आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच. आदरणीय गंगाधर बडावळे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. मी लक्ष वेधेन. 6 ओव्हरची मॅच राहील, याच्याकडे लक्ष वेधूया. टॉस साठी प्रथमतः दोन्ही टीम कॅप्टन. टॉस होईल आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच शुभम शेळके. धन्यवाद सर. यानंतर आपण पुढच्या सामन्याच्या टॉसच्या दिशेने जातोय.
वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 चा हा 16 तिसरा दिवस आणि आता तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 3 जिथे राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब विरुद्ध डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात उतरतील. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आणि हा टॉस घेण्यासाठी आमच्या सोबत आदरणीय स्वीकृत नगरसेवक श्री गंगाधरजी बाडावळे साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. चला दोन्ही कॅप्टन्स शैलेश निवंगुने आणि दुसऱ्या बाजूला यश बेलदरे हे दोन्ही कॅप्टन त्वरित या. हा जो टॉस जिंकणार आहे त्याला डगआउट चॉईस करता येणार आहे. यश या लवकर. हे दोन्ही कॅप्टन आहेत. एका बाजूला रुपेश भाऊ दमिष्ट आणि निलेश भाऊ पोकळे यांचा संघ राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट आणि दुसऱ्या बाजूला ध्रुवदादा काळेल यांचा संघ आहे डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा आणि आमच्या सोबत आदरणीय श्री गंगाधरजी बाडावळे साहेब स्वीकृत नगरसेवक आहेत आणि त्यांच्याबरोबर मान्यवर आणि त्यांच्याच हस्ते